तर बघा आपण सॉल्ड एक्झाम्पल बघितले होते प्रॉफिट लॉसचे, कन्सेप्ट पाहिला होता पूर्ण, त्याच्यावरचे आधारित प्रश्न वगैरे कसे सोडवायचे आणि सॉल्ड एक्झाम्पल बघितले बरोबर. आता जे एक्झरसाइज आहे, आता एक्झरसाइजचे पूर्ण मी घेणार नाही. जे सोपे सोपे आहेत ना, जसे टाईपचे तुमचे सॉल्ड एक्झाम्पलमध्ये झालेले आहेत तसे तुम्ही घरी करून पहा, ठीक आहे पहिले. आणि जे जे नाही जमले ते सांगेन, ओके. तर तुम्ही सोडवून पाहिले, कोणता कोणता नाही जमला, चौथा, पाचवा आणि सहावा. तर कोणता सांगणार मी, चौथा, पाचवा आणि सहावा हे सांगणार आहोत. बाकी इकडे खाली हा जमला, समोर गेल्याच नाही. हां, सहावा सातवा जमला. हां, सातवा नाही झाला, ओके. अजून आठवा झाला, नववा नाही झाला. हां, तर हे असे जे भारी आहेत थोडेसे तेच सांगे ना. जसं आता पहिला, दुसरा, तिसरा हे सोपीचे आहेत, हे कायले सांगू यार मी. अरे बरोबर. हाँ चलो देखो आगे. चौथा, एक व्यक्ति ने 2470 में, प्रश्न दिसत आहे सगळ्यांना. एक व्यक्ति में 2470 में 26 किलोग्राम चावल खरीदे. इसमें से उसने 110 प्रति किलोग्राम की दर से 10 किलो चावल बेच दिए और 70 का लाभ कमाने के लिए उसे शेष चावल किस दर में बेचना होगा, है ना. तर सगळ्यात पहिले आपण काढूया रेट. पहिले काय काढू, आता याला आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. एक म्हणजे एक्सचा प्रकार आणि दुसरा म्हणजे मिक्सचर अँड ॲलिगेशन. पण त्याच्यासाठी मिक्सचर अँड ॲलिगेशनची तुम्हाला काय पाहिजे, कन्सेप्ट माहीत पाहिजे, बरोबर आहे. तर मिक्सचर अँड ॲलिगेशनचा कन्सेप्ट का राहते की सपोज एक क्वांटिटी आहे, इकडे लिहायची क्वांटिटी, या दोन ठिकाणी काय लिहायची, क्वांटिटी, किंवा त्याच्या आपण म्हणू शकतो रेट. क्वांटिटी नाही, रेट लिहायचं. काय लिहायचं, रेट. आता जो ॲडल्ट्रेशनवाला राहते तुम्हाला माहिती आहे ना, मिलावटवाला. तर दोन प्रकारची डाळ आहे सपोज, एक आहे 40 रुपये किलो, एक आहे 50 रुपये किलो. एक आहे 40 रुपये किलो, एक आहे 50 रुपये किलो. आता एक त्यानं मिक्स केला, सपोज 40 रुपये किलो 50 रुपये किलो मिक्स केला. आता त्याला ती डाळ विकायची आहे, तर तो 40वर विकणार का, 50वर विकणार का, 60वर विकणार का, कोणती किंमत राहील, या दोघांच्या मधात. या दोघांच्या गोष्ट समजली का तुम्हाला. तर इथं कोणती अशी किंमत राहील, तर ते सपोज दिलेली राहील तर ठीक आहे, नाही दिलेली राहील तर एक्स घेऊन सनी आपण काढू शकतो. मग इथं अजून दोन गोष्टी येतात. ह्या दोन गोष्टी काय येतात बघा. सपोज किंमत दिलेली आहे तुम्हाला, या दोघांच्या मधातली दिलेली आहे सपोज 48, किती दिलेली आहे, तर त्यानं 40 रुपये किलोवाली डाळ किती घेतलं नसेल त्याच्या इकडे येईल, आणि 50 रुपये किलोवाली डाळ किती घेतलं नसेल तो कुठं येईल, इथं येईल. कसं बघा, तर याच्या डिफरन्स इटलियाचा आणि याच्या डिफरन्स इटलियाचा, याच्या डिफरन्स कितीचा आहे, 8, आणि याचा डिफरन्स कितीचा आहे, 2. तर जे डाळ तो 48 रुपये किलोला विकून राहिला ते पहा थोडीशी कोणाच्या किमतीच्या जवळ आहे, म्हणजे 50 रुपये किलोवाली डाळ त्यानं किती केजी घेतलं नसेल, 8 केजी. सपोज 10 केजी टोटल घेतलं त्यानं, तर त्या 10 केजीमध्ये 8 किलो हे घेतलं आणि 2 किलो, आणि म्हणून विकलन कशी, कितीला विकलन, 48. आता बाजूवाला ते प्युअरवाली डाळ 50ला विकून राहिला, आणि आता डाळीच्या समजते का, एक एक डाळ कोणी पाहिजे का. आता मी ना 8 किलो हेवाली डाळ टाकलो तर ऑब्वियस गोष्ट आहे माझी दिसणारी जे ॲडल्ट्रेशनवाली डाळ आहे कशी दिसल, हिच्यासारखीच दिसल. एक जण जे दुसरीवाली राहील ते मिक्स होऊन जाईल तर दिसणार आहे का. बाजूवाला विकून राहिला 50ले, मी विकून राहिलो 48ला, कोणाकडे तीन गिराईक, समजला का. काय करतात तर कोणी, अरे काय करतात, तेल तसाच मिक्स करतात. त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी, तिखट वगैरे, तिखट समजते, तिखट रे, मिरची पावडर वगैरे, तर ते ॲडल्ट्रेशनवाला इथं कन्सेप्ट लागते. पण
मिक्स करताना मिक्सर अँड ॲलिगेशनचा जो कन्सेप्ट आहे तो का म्हणते की किंमत बरोबर ठेवली पाहिजे. मी हिला 60 ठेवलो असतो किंवा 50 ठेवलो असतो तर लोक काय केलं असतं, प्युअरवाली हे दिसते तर इकडेच गेले असते, इकडे थोडासा एकदरी दाणा दिसला असता तर इकडे आले असते का, कारण दोन्ही किंमत कशामध्ये आहेत 50 आले असते का नाही. पण 48 ठेवलो नाही, एकाच दाणा दिसला बी दाढीच्या त्याला दुसऱ्या प्रकारच्या आला, समजून झाले. कारण 8 किलो का टाकलो आणि 2 किलो का टाकलो. अरे सपोज दूध आणि पाणीवाला काम आहे, तुम्ही घ्याल दूध 2 लिटर न पाणी टाकाल एवढा मोठा आणि विकतो म्हणाल कितीले, तर विकणार आहे का. समजून झाले का काय म्हणतो की नाही समजून राहिला, समजत आहे. हां, सपोज दूधवाला एक एक्झाम्पल घेतो. आपल्याकडे दूधवाले 2 व्यक्ती आहेत, 40 रुपये लिटर आहे, काय बेचाळ 40 पकडतो आणि त्याच्यामध्ये वॉटर, आता हा होय मिल्क, हा होय वॉटर. वॉटर किती रुपये लिटर राहते 0, बरोबर आहे. आता भाऊला विकायचा आहे सपोज 50च्या दरानं, आता छंद्यावर 50च्या दरानं विकावचा, तर पाणी किती टाकल ना दूध किती टाकल, रेशो काय राहील त्याचा, तो रेशो मी यानं काढू शकतो. किंवा ऑलरेडी रेशो दिलेला आहे मला की 2 लिटरमध्ये 1 लिटर पाणी, तर मग त्याला विकीन कितीच्या दरानं तो बी मी काढू, तो बी मी सांगतो. तर मिक्सर अँड ॲलिगेशनचा कन्सेप्ट मी इथंच सांगून राहिलो. प्रॉब्लेम सोडवून कोण पाहिल, कोण सोडवून पाहिल. हां गुड. तर बघा याचा डिफरन्स इकडे, याचा डिफरन्स इकडे किती झाला आणि याचा 50. ओके, 0 0 दर 5 लिटरच्या मागं किती लिटर पाणी मारल भाऊ, अगर त्याला 50ला विकावचा, जर 45ला विकावचा असता, सपोज इथं असता 45, तर किती आला असता इकडे 5 आणि इकडे किती आला असता 5 आला असता. अरे 45 आला असता, 5 1 5 9 9 लिटरच्या मागं 1 लिटर पाणी, म्हणजे 4.5 लिटरले अर्धा लिटर, इथं 5 लिटरच्या मागं 1 लिटर. कळलं काय आला, तर हा असा रेशो येते, समजलं का. आता हा रेशो आला त्याला काटू शकता, 2 1 जा 2 4 जा, म्हणजे 1 किलो हेवाली डाळ घेईल तर 4 किलो हे. मग तो म्हणाल काय हेवाली डाळ मी घेतलो 50 किलो, तर त्याच्यामध्ये हे डाळ किती ॲड करू, तर 50 गुणिले 4. कळली गोष्ट. मी म्हटलं आता कधी कधी आपल्याला काय दिलेलं काय असते की मधातली व्हॅल्यू दिलेली नसते, रेशो दिलेला असते. सपोज दूधवाला भाऊचा एक्झाम्पल घेऊन, दूधवाल्या भाऊनं काय केलं, किंमत कितीला विकू काही समजला नाही, पण त्यानं ॲडल्ट्रेशन कसा केलं त्याला माहीत आहे. त्यानं काय केलं, दूध घेतलं सपोज 8 लिटर आणि त्याच्या मागं पाणी मारलं सपोज किती 2 लिटर किंवा 4 लिटर 1 लिटर, 4 लिटरच्या मागं 1 लिटर पाणी मारलं, तर त्यानं विकायला कितीले पाहिजे तो मी काढू शकतो. काय पकडतो याला, आणि हा काय होता याचा डिफरन्स, आणि हा काय होता, तर लिहायच्या तशाच रूपात. बघा 40 मायनस एक्स, याच्यातून हे किंमत नाही, याच्यापेक्षा मोठी होती ना. बघा हे जे किंमत राहील हे याच्यापेक्षा मोठी राहील, याच्यापेक्षा नाही, इथं उलटा काम आहे. हां, याच्यापेक्षा मोठी, मोठी ना की लहान, लहान मोठी राहील, समोरची राहील मोठी राहील ना. तर x मायनस 4d इज इक्वल टू का आला, आणि खाली करायला असता हा नको घ्या, हा घ्या पहिले, याच्यावरून कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे येईल बरोबर. बघा एक आहे 40ची डाळ आणि एक आहे 50ची डाळ, आणि त्याने ॲडल्ट्रेशन केला. सपोज 40वाली घेतली 2 ने हे घेतली 5, इथे घेतला x. आता बा हे जी किंमत होती याच्या आणि याच्या मधातली होती, 40 आणि 50च्या मधातली, म्हणजे हिच्यापेक्षा मोठी राहील. तर x मायनस 4t भागीला 50 मायनस x, ते x मायनस 4t किती आला होता 5, आणि 50 मायनस x किती आला होता, याच्या क्रॉस मल्टिप्लाय करा. तर 2x मायनस 80 आणि 5 5 25 मायनस 5x, बरोबर. हा त्या बाजूला, हा या बाजूला, म्हणजे 2x प्लस 5x आणि हा 25 प्लस
80 किती झाले 330 नाही इकडे किती झाले 7x तर x इज इक्वल टू 330 भागिला 7 तर 330 भागिला 7 7 राहिले किती 7 म्हणजे जवळजवळ 47 पॉईंट समथिंग 47 पॉईंट एवढ्याला विकाले. आता दूधवाल्या भाऊवर येऊन वापस ठीक आहे. तर इथे 40 मायनस एक्स काय एक्स मायनस 40 एक्स मायनस 40 इज इक्वल टू काय आला असता 1 आणि खाली एक्स मायनस 0 नाही 0 मायनस एक्स 0 मायनस एक्स इज इक्वल टू 4x मायनस 4 चौ 16 0 मायनस आला असता हां हा या बाजूला तो त्या बाजूला 4x प्लस एक्स आणि इज इक्वल टू 160 तर 5x इज इक्वल टू 160 अपॉन एक्स एक्स हा 5 झाला ना हा 5 इकडे गेला 5 त्रिक 15 5 दुने 10 म्हणजे किती लिटरले विकायले पाहिजे भाऊनं 32 अगर हा ॲडल्ट्रेशन करत असेल तर. पण भाऊ तसा करते का नाही 40 50ला विकून समजलं का. कारण इथं बघा चालला याच्या दूध किती 4 लिटर पण मुनाफा कितीचा घेऊन राहिला हा 5 लिटरचा. अगर तो 40लाच विकता तर मग तो अजूनच बल्ले आहे का नाही. तर हा येते अशा टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला. आणि हा पण जो प्रॉफिट लॉसमध्ये पण आपण काय करू शकतो याचा कन्सेप्ट वापरू शकतो. तर मी दोन्ही प्रकारे सांगतो. पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे बादमध्ये मुले मनाच्या नाही का मास्तरने एक्सवाली मेथड नाही सांगितलं आणि एक्सची तर आठवणच नाही करे असा नाही म्हणायचा आहे ना. चौथावाला प्रश्न होता तर 24 से 70 मध्ये लक्ष द्या 24 से 70 मध्ये त्यानं किती विकला 26 kg. तर भाऊ मी रेट काढून टाकतो रेट 24 से 70 भागीला 26 भाग द्या बरं आता 13चा भाग जाते 95चा भाग जाते अरे पूर्ण कट्टे तर 95 रुपीज पर केजी हा रेट झाला केव्हाचा सीपीचा सीपी घेतानी म्हणते ना खरीदे. इनमें से 110 प्रति किलोग्राम की दर से 10 kg देखो तर हां आपल्याला टोटल एवढा सीपी झाला असता आपला टोटल सीपी किती झाला असता एवढा झाला असता. तर आपल्याला आता एस पी अजून काय म्हणते समोर वाचा 10 किलोग्राम के चावल बेच दिए 70 रुपीज़ 70 का लाभ कमाने के लिए उसे शेष चावल कितने पे बेचना पड़ेगा. 70चा लाभ कमवायचा आहे म्हणते त्याला. तर टोटल 24 से 70 मध्ये 70 काय करा ॲड तर किती झाले असते 7 7 7 14 हातच्याला 1 25 से 40 हे काय झाली असती एस पी बरोबर आहे. तर पहिले त्यानं जे रेट विकला कितीने विकला 110च्या हिशेबानं किती विकला 10 kg म्हणजे याचे किती रुपये भेटले असतील त्याला 1100 रुपये ऑलरेडी मिळाले त्याला. अरे 1100 रुपये मिळाले तर 25 से 40 मधून 1100 रुपये काय करा मायनस करा तर राहिले किती म्हणजे त्याला अजून किती कमवणे आहेत 1440. आणि वाचलेला धान्य किती आहे त्याच्याजवळ 10 किलो विकलं टोटल किती होता 26 किलो तर वाचला किती आहे 16. तर 16 kg तांदूळ कितीच्या रेटनं विकल्या पाहिजे जेणेकरून उत्तर किती येईल 1440. हा समजला का काय केलं होतं याला एवढे रुपये कमवणे आहेत ना तर हा रेट कितीचा लावल तर हा 16 कुठं जाईल
डिवाइडमध्ये. हा एवढूसा प्रॉब्लेम नाही समजला कोणोरे बयाड. 16 9 144. हा एवढूसा प्रॉब्लेम नाही समजला तुला मूर्खा. आता इथं 70च्या लाभ कमवायचा आहे म्हणजे एवढी किंमत आली असती. आता याला 26 न भाग द्या म्हणजे प्रत्येकाचा रेट आला असता. मग रेशो प्रपोर्शन तर नाही म्हणजे मिक्सर अँड ॲलिगेशन नाही होणार. हा येऊन जाईल. तर मधातली किंमत पहिले काढा. $270. लक्ष द्या 200 पण मिक्स नाही केला नाही तर सेपरेट विकला ना आपण. येते का तर पाहू. ठीक आहे 270 प्लस किती आला होता भागीला 26 करा बरं किती येत आहे. पूर्ण भाग चालला. पूर्ण भाग नाही चालला ना. नाही येणार. ओके तर हा सिंपल कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये मला असं वाटलं की बा येईल त्यानं पण नाही आहे. मग 5वा प्रश्न. आता मी इथं काही लिहिलो नाही बेटा. असा काही लिहिलो का एवढे विकलन तेवढे केलन हे ते. पण तुम्ही कॉपीमध्ये सोडवताना लिहू शकता. हे रिमेनिंग किती आहेत आता आपल्याजवळ 26. हे 16 कुठून आले. 16 कुठून आले. हां हे 16 कुठून आले. 26 मधून 10 मायनस झाले तेव्हा काय आले 16. हा कावे एस पी म्हणजे एवढ्याला त्याले कमवायचे आहे कारण प्रॉफिट आहे ना त्याच्यामध्ये काय प्रॉफिट. हा कावे प्रॉफिट आणि हा वाचलेल्याची एस पी विकलेल्याची एस पी. तर हा सगळा तुम्ही नोट डाऊन करत बसाल. ठीक आहे. 6वा प्रश्न 5वा प्रश्न. आता मिक्सर ॲलिगेशनचे प्रॉब्लेम मी म्हणजे कन्सेप्ट सांगितलं ना तर ट्राय करून पाहाल पहिले मिक्सर ॲलिगेशन. मी तर शिकवीनच पण तुम्ही पहिले काय करून पाहाल समजलं का. मी ना प्लेलिस्ट पण पाठवली होती त्याच्यामध्ये पण पाहू शकता तुम्ही. पण पाहतून का आपण नाही मास्तरला पैसे दिला ना मास्तर शिकवल. हाँ 2.5 प्रति पेंसिल की दर से पेंसिलें बेचने पर विनोद को 110 रुपीस का लाभ होता है. इतनी ही पेंसिलें 1.75 रुपीस प्रति पेंसिल बेचने पर उसे कितने का 55 की हानि. तो विनोद के पास कितनी पेंसिलें है. लक्ष द्या. सपोज जे एस पी आहे एस पी कशी काढतो मी तर 2.5 प्रति पेन्सिल. तर मी म्हणतो की माझ्याजवळ पेन्सिली किती होत्या एक्स. तर इकडे काय आली असती एक किंमत आली असती कितीतरी एक किंमत आली असती. हां लक्ष द्या आता. आणि दुसऱ्या वेळेस काय म्हणते 1.75 इंटू एक्स ला विकल्यावर काय झाली म्हणते हानी झाली म्हणते. पेन्सिलीची सी पी काहीतरी असेल आपला एस पी काहीतरी असेल सेलिंग प्राईस. हे सेलिंग प्राईस दिलेली आहे. सी पी काहीतरी असेल मधातली है ना. लक्ष द्या. सपोज हे आहे सपोज सी पी आपली. तर हिच्यापेक्षा जास्त इकडे एस पी जास्तवाली प्रॉफिटवाली हे गावे आणि हे गावे सपोज लॉसवाली. तर हिच्यापेक्षा जास्त एस पीला जर विकला तर इकडे किती आला असता 2.5 एक्स एवढी किंमत यायला पाहिजे होती. आली पाहिजे होती. आणि या किमतीला जर विकला असता तर 1.75 एक्स. तर या किमतीला विकल्यावर का होते म्हणते त्याला लॉस होते म्हणते. किती रुपयाचा 55 रुपयाचा काय आला
अबे हा तुम्हाला समजावचा नाही, थांबा मी बरोबर लिहितो म्हणजे समजेल. SP2 SP1. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं आता. हां, या किमतीला विकल्यावर त्याला काय झाला म्हणते, प्रॉफिट. काय झाला म्हणते, कितीचा प्रॉफिट झाला म्हणते, 110 रुपीजचा. आणि या किमतीला विकल्यावर म्हणजे 1.75x या किमतीला विकल्यावर त्याला काय झाला म्हणते, काहीतरी लॉस. पण कितीच्या, बरोबर. तर या किमतीच्या, लक्ष द्या, एका संख्या रेषेवर मांडलो दिला, तर या किमतीच्या आणि या किमतीच्या डिफरन्स कोणाच्या बरोबर आल्या पाहिजे, या दोघांच्या बरोबर आल्या पाहिजे. बरोबर म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे त्याच्या किमतीत नाही याच्या किमतीत एवढ्याचा फरक राहील. 55 प्लस एवढ्याचाच फरक राहील की नाही. अरे हो की नाही, हा समजला का काय मांडलो मी ना, की नाही समजला. आता इथं आपल्याला किंमत दिलेली आहे. कधी आपल्याला म्हणते की एवढ्यावर विकलो तर एवढ्यावर विकलेल्या असल्याचा दुप्पट लॉस झाला, किंवा म्हणजे मी एवढ्याला विकलो असतो तर मला त्या किमतीला विकल्यावर जेवढा लॉस होत होता त्याच्या दुप्पट प्रॉफिट मला झाला असता. पटमध्ये सांगते, इथं डायरेक्ट किंमतमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. ते डायरेक्ट किंमतमध्ये झालेलं आहे. हा लॉसमधली, इकडची किंमत लॉसमधली, इकडची किंमत, समजलं. अरे कळलं, मधामध्ये कुठेतरी CP असेल, त्याच्यापेक्षा जास्तला विकला तर प्रॉफिट, त्याच्यापेक्षा कमीला विकला तर हे कमीवाली इकडं राहते. अरे नंबर लाईन माहीत आहे की नाही, हे नंबर लाईन अशी 1 2 3 असंच राहते की नाही, वाढत वाढत जाते की नाही. आता सपोज मी म्हटलं तुम्हाला 9 आणि 1 मधला डिफरन्स किती, तर हा डिफरन्स काढाल ना की नाही काढाल. अरे हो, तसाच. तर सांगा आता मग मला 2.5x मायनस 1.75x इज इक्वल टू या दोघांची बेरीज. मायनस करा. 0.775 इकडे 165 आला असता. हां, मग 165 अपॉन 0.75 म्हणजेच 165 वर 2 शून्य आणि खाली 75, 25 त्रिक आणि 25 चव. अरे बरोबर, 3 1 3 5 15, 3 5 4 5 20, 8 4 2, 4 5 20 न 2. तर एक्सची किंमत किती आली, म्हणजे पेन्सिलीची संख्या किती आली आहे बघा. हां, समजला कसा काढला, तर कोणत्या नंबरचा होता हा, वाढू समोर. त्यानंतर 6वा पण नाही जमला म्हणते. तुम्ही नाही सोडून पाहिले का रे बकऱ्यानो घरी. हां, एक व्यक्ति ने एक घोड़ा तथा गाड़ी 20,000 में खरीदे. घोड़ा और गाड़ी दोनों, ठीक है. उसने घोड़ा 20% के लाभ पर तथा गाड़ी को 10% के हानि पर बेच दिया. कुल सौदे में उसे 2% का क्या हुआ, लाभ. तो घोड़े का क्रय मूल्य कितना है. काढू शकता, नाही काढू शका. इकडे लक्ष द्या. इक्वेशन ते लिनियर इक्वेशन बनवणं येते तुम्हाला. ए मावशी, लिनियर इक्वेशन येते. घोड़े की कीमत मान लिया कितनी है, CP ऑफ घोड़ा किती, आणि CP ऑफ गाड़ी Y. तर x प्लस वाय, एक्स प्लस इज इक्वल टू किती. असं आपण सोडवू शकतो, वेगवेगळ्या तरीक्याने सोडवू शकतो बघा. याला 20,000
आता त्याच्यावर 2% का लाभ म्हणते कुल 14, तर 20,000च्या 2% 102% काढतो, जाऊ द्या. म्हणजे एस पी भेटली मला, टोटल एस पी भेटली, टोटल एस पी भेटली. हां का म्हणता बे, 1 शून्य जास्त झाला, 2,000 होता का? अच्छा 20,000 होता का? हां 1 2 1 2 102च्या डबल झाला, बरोबर आहे. हां सी पी भेटली मला, एस पी. आता एस पी कशी आली असेल हे, तर घोड्याला कितीवर विकलन, तर घोडा किती आहे माझ्याजवळ एक्स, तर 120 ऑफ एक्स प्लस गाडी कितीला विकलं म्हणते 10%, 90. अच्छा लॉस म्हणते का, हानी म्हणते ना, तर 90 ऑफ वाय असं म्हणला का तुम्हाला की नाही समजला? पक्का की नाही? पक्का पक्का ना. आणि भागीला 100 कोण देईल मग वापेल. तर हे किंमत किती यायला पाहिजे, पण पक्का ना. मला तर काहून असा वाटत आहे तर माहित ना, हा 100 नाही लिहायला पाहिजे म्हणून, कारण इथे 100 नाही लिहिला ना आपण, नको लिहा 100. 1 घेतला ना तिथं, तर इथं पण 1च लिहाल. अरे 1x घेतला ना, 100x थोडी घेतला, जाऊ द्या. हां तर किती आली असते आता, आज सोडवता येते का हवाला, 0 0 0 म्हणजे 12x प्लस 9y इज इक्वल टू, हा एक इक्वेशन बनला, काय नाही सोडवाल, 12च्या मल्टिप्लाय याला करून टाकतो, नवीन इक्वेशन काय बनेल, हा 12x प्लस 12y इज इक्वल टू 12 बरोबर. अजून एक 0, अच्छा हो अजून एक 0. हां आता काय करू शकतो यांची सबट्रॅक्टिंग, हा ज्याला कटला प्लस मायनस मायनस करा. हो 100 यायला पाहिजे होता असं वाटते, म्हणजे 100 यायला पाहिजे होता ना. समोर सोडून पहा बरं, 100 घ्यायला लागेल. तर हे 2 शून्य इकडे वाढवतो, म्हणजे इथं 2 शून्य राहिले असते, अजून 1 शून्य कटला असं. आता येईल बघा, 0 0 0 मोठा हा आहे, 0तून 4 गेले 6 आणि 23तून 3 गेले 3, तर y इज इक्वल टू ना, हा मायनस 23तून 20 गेले 3 ना, तर 36,000 भागीला 3, 3 दुने, तर y इज इक्वल टू 12,000 नाही. हो y इज इक्वल टू 12,000. आपल्याला कोणाची पाहिजे किंमत, घोडे की क्रय मूल्य, तर एक्सची किंमत किती होईल, हा वाला इक्वेशन 12,000 प्लस एक्स इज इक्वल टू 20,000, तर एक्सची किंमत 20,000 मायनस आहे का उत्तरात, अरे आहे का. हां लक्ष द्या, इथं डिवाइड बाय 12 घ्यायचा होता आपला 100, आणि नंतरच्या स्टेपमध्ये हे 100 कुठं गेले असते, मल्टिप्लायमध्ये गेले असते. हे शून्य कसे काढलो होतं समजला, याच्यासोबत बी काढू शकता तुम्ही. हा शून्य कटला, तर याच्या नको काटाल, याला दुसऱ्या पद्धतीनं बी सांगतो, टेन्शन नाही. हां 0 0 कटला, आला इकडे
या प्रकारे. आता याला एक्सवाल्या पद्धतीनं सोडवलेलं असेल. कसं एक्सवाल्या पद्धतीनं? तर टोटल आहे आपली 20,000. तर घोड्याची पकडला सपोज एक्स, तर गाडीची काय झाली असती 20,000 मायनस एक्स. कळलं का की नाही कळलं? असं पण मांडणी करू शकता. आणि त्यानंतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं असतं तुमच्या. इथं लिनियर इक्वेशन बनवलं मी ना, एक एक्स एक वाय. या पद्धतीने सोडवलं आपण याला. ओके. आता मिक्सचर अँड ॲलिगेशनचा वापर करून पण सोडवू शकतो याला. एकाला विकला म्हणते कितीवर? 20% लाभ. अरे 20% लाभ. एकाला विकला म्हणते 10%. आणि टोटल झाला म्हणते आपला याचा डिफरन्स आणि याचा डिफरन्स 2. पहा आता हा डिफरन्स कसा आहे लक्षात द्या. 2 मायनस मायनस 10 मायनस मायनस किती आला 12. भेटला रेशो. कुठं बे 8 लिहिलो का? 10% का म्हणते? ओके पाहू. काटा बरं आता कितीने कटते? साइन 2 12 साइन 3 18 नाही. 5 इज इक्वल टू हा बघ काहीतरी प्रॉब्लेम काय येत आहे. 5 5 24 हां हां 8 येत आहे ना. हां हा घोडा इकडचा घोडा आणि इकडे गाडी. लक्ष द्या. घोड्याला विकला 20% लाभवर आणि गाडीला विकला 10% मायनसवर लॉसवर. बरोबर. हां आणि टोटल ओव्हरऑल जो झाला तो प्रॉफिट झाला प्लसमध्ये आहे. लॉस झाला असता तर मायनसमध्ये लिहिलं असतं. मग हे किंमत कशी येते? तर हा मायनस हा राहते आणि हे किंमत कशी येते? तर हा मायनस हा. लक्षात राहील का? हे जे किंमत आहे हे कशी येते? एक्स मायनस तिकडची म्हणजे 2 मायनस मायनस 10 आणि हे जी किंमत आली हे कशी आली? तर 20 मायनस 2. तर 18ला 12ला साइन 2 12 साइन 3 18. दोघांची टोटल व्हॅल्यू किती? तर 5 इज इक्वल टू 20,000. 5 1 5 24 म्हणजे एकची व्हॅल्यू किती झाली? 4,000. तर हा झाला घोड्याचा रेशो किमतीचा. तर 2ची व्हॅल्यू किती? 8,000 आणि 3ची व्हॅल्यू किती? 12,000. सत्य गोष्ट आहे ना. पॉज.